नाना काय सांगाल तुम्ही एक निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नेमकी काय तक्रार आहे ती? हे पहा, निवडणूक आयोगाकडे जी तक्रार दिलेली आहे आम्ही, तर मागच्या लोकसभेला आणि विधानसभेला अनुचित प्रकार निदर्शनास आला होता आणि खूप लोकांनी बोगस मतदान केलं होतं, कुणाला मतदान करू दिलं नव्हतं आणि खूप ठिकाणी CCTV निदर्शनास आले नाही, कुठल्या CCTV बंद होत्या आणि बूथच्या बाहेर खूप गुंडांनी लोकांना प्रचाराला सुद्धा म्हणजे ह्याला मतदानाला सुद्धा येऊ दिलं नाही, मारामाऱ्या केलेल्या, असं खूप परळीमध्ये व्हायरल झालेलं होतं. सर्वच बूथ संवेदनशील आहेत असं आम्ही त्यांना तक्रारीत दिलेलं आहे आणि असा अनुसूचित प्रकार इथून पुढे होऊ नये याच्यासाठी सुद्धा आम्ही त्याच्यात निवेदनात दिलं. आणि पहिले जे लोक आहेत लोकसभा आणि विधानसभेला जे प्रमुख होते, अधिकारी प्रमुख होते इथं, तेच अधिकारी परत लाटकर साहेब असो, मुंडे साहेब असो किंवा कांबळे साहेब असो, हे कांबळे साहेबाची तर बदली झालेली असताना सुद्धा त्यांना इथे ठेवून घेतलेलं आहे. आणि हे लोक एखाद्या घरगाड्यासारखं राजकारणाच्या हाताखाली काम करणारे आहेत. ह्याने आम्हाला वारंवार हे निदर्शनास आलेलं आहे, दिसलेलं आहे आणि दाखवलेले आहे त्यांचे कृती काय आहे ते. आत्तासुद्धा तुम्हाला सांगतो, कालच्या ह्याच्यामध्ये इलेक्शन ह्याच्यामध्ये ते पक्षपाती प्रकार घडलेला आहे. त्याच्यामुळे हे लोकांवर सुद्धा वरिष्ठ अधिकारी याच्यावर नेमावेत किंवा ह्यांना बदलून दुसरे कोणीतरी आणावेत, कारण परळी हे भाग खूप संवेदनशील आहे. अनुसूचित प्रकार सगळ्या देशभरात नाव परळीचं बदनाम झालेलं आहे आणि आता ह्याच्यासाठीच पत्र दिलं आहे आम्ही की असे अनुसूचित प्रकार होऊ नयेत. CCTV सगळ्याच बूथवर CCTV कॅमेरे असावेत. परळीच संवेदनशील आहे आणि पोलीस फोर्सचा बंदोबस्त वाढवावा आणि पोलीस यंत्रणासुद्धा ह्यांचे कठपुतलीसारखे ह्यांच्या हाताखाली काम केलेले हे नसून बाहेर राज्याचे पोलीस यंत्रणासुद्धा इथं नेमावेत, तर इलेक्शन खेळीमेळीच्या ह्याच्यामध्ये होईल अशी आम्ही रितसर तक्रार इलेक्शन कमिशनरकडे केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.